लाडकी बहीण योजना बंद होणार, भुजबळांचा इशारा. बघा, लाडक्या बहिणींना भुजबळांचा एक थेट इशारा आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. यावर उदय सामंत, महायुतीचे नेते उदय सामंत काय म्हणाले बघा. छगन भुजबळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ साहेब म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. काही योजना खरंच बंद होणार आहे. आजची ब्रेकिंग बातमी, आजची ब्रेकिंग न्यूज आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असे छगन भुजबळ साहेब म्हणत आहेत. आणि हे देखील ते म्हणत आहेत की लाडक्या बहिणींनो तुम्ही फॉर्म माघारी घ्यायचा आहे. या न्यूजमध्ये किती सत्यता आहे बघा. आजची ताजी बातमी आहे आणि या व्हिडिओमध्ये, या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता कधी मिळणार आहे आणि ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही तो कधी मिळणार आहे आणि महायुती सरकार यावर काय टिप्पणी देत आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर सरळ म्हणत आहेत की तुम्हाला लाडक्या बहिणींनो आता योजना बंद होणार आहे. तुम्ही निवडून दिलं, महायुती सरकारला तुम्ही निवडून दिलं आहे आणि महायुती सरकारला तुम्ही निवडून देताना महायुती सरकारने एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरसकट देणार आहोत. आणि मी तुम्हाला आत्ता देखील मी तुम्हाला सांगणार आहे, माझे स्वतःचं म्हणणं असं आहे, महायुती सरकारनं त्यांना एवढं तर कळतं, लाडक्या बहीण योजना याच्या नावावर तर आम्ही निवडून आलो आहोत. डायरेक्टली आता ही योजना बंद केली तर बघा किती मोठा धोका दिल्यासारखा होईल आणि डायरेक्टली ती योजना बंद पण होणार नाही. हां, असं होऊ शकतं 3-4 हप्ते आल्यावर काहीतरी त्यांनी थोडासा योजनेमध्ये छेडछाड करू शकतात, परंतु आता डायरेक्टली ही योजना बंद होणार ही फेक बातमी आहे. आणि छगन भुजबळ साहेब काय म्हणत आहेत यावर उदय सामंत काय म्हणालेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा, ही आजची ताजी बातमी आहे दोस्तो, ऑथेंटिक बातमी आहे. ही कुठलीही फेक बातमी नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सादर केली होती. ही तर आपल्याला माहीतच आहे आणि 6 हप्ते देखील आले आहेत, यामध्ये काही वादच नाही. आता बघा, या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा हप्ते देण्यात आला आहे. फेक बातमी उडत आहे की आता योजनेची छाननी होणार आहे, त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे तसे आता छाननी होणार, अपात्र महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे, अशी फेक बातमी निघत आहे. त्यावर तुम्ही लक्ष द्यायचं नाही. सरसकट 1500 रुपये आणि 2100 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. आणि कधी येणार आहेत, किती तारखेला येणार आहेत? जानेवारीच्या महिन्यात 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये येण्याचे. बघा, इथे 2100 रुपये येण्याचे चान्सेस किती टक्के आहेत? 90% चान्सेस आहेत, असं मला स्वतःहून वाटत आहे. गीत बघा, स्वतःहून मला असं वाटत आहे की इथे 90% चान्सेस असं आहेत की तुमच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये येणार आहेत. कारण महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर म्हटले होते की आम्ही 2100 रुपये देणार आहे आणि ती देणारच आहेत. आता 2100 रुपये नाही आले तर 1500 रुपये तर 100% येणार आहे. यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरजच नाही. बघा, आता पुढे काय न्यूज बघूया आपण आधी. मात्र आता महायुती सरकार आल्यानंतर या योजनेचे निकष कठोर केले जाणार असल्याची चर्चा आहे. या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहेत. या प्रकारे न्यूज तर आम्ही बघतच आहोत रोज यूट्यूबमध्ये. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानुसार निकषाबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. बघा, त्यांनी काय इशारा दिला आहेत. नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपलं नाव या योजनेतून काढून टाकायला हवीत असे ते म्हणाले आहेत. बघा, आता ते काय म्हणत आहेत, लाडक्या बहिणींनी तुम्ही स्वतःहून आपलं नाव बाहेर काढून टाका. बघा, एवढी मोठी चुकी तुम्हाला करायची नाही. आता बघा, तुम्हाला 6 हप्ते, काही छानबीन नाही, काही नाही, आणि 6 हप्ता आले आहेत. आता 7वा हप्ता देखील येणार आहे, 8वा हप्ता देखील 100% येणार आहे. तर तुम्हाला या छगन भुजबळ साहेबांच्या म्हणण्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. हे म्हणत आहेत की तुम्ही अर्ज माघार घ्या. 6 हप्ते ज्या प्रकारे आले आहेत, काही छाननी झाली नाही, अर्जाची पडताळणी झाली नाही, काही झाली नाही. 6 हप्ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये आता तुरंत जमा झाले आहेत. आता डायरेक्टली आता छगन भुजबळ साहेब म्हणत आहेत की तुम्ही आता फॉर्म माघार घ्या. आणि समजा तुम्ही फॉर्म माघार घेतला आणि 7वा हप्ता सरसकट सगळ्यांना जर महायुती सरकार दिले तर तुमच्यावर किती मोठा यामध्ये अन्याय होणार आहे. अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे. तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना ज्या योजनेचे पैसे दिले आहेत परत मागण्यात काहीही अर्थ नाही. बघा, आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले, तुम्ही खर्च केला. आता बघा, आमच्या अकाउंटमध्ये तर पैसे आलेत म्हटल्यावर आम्ही खर्च करणारच. आता ते माघार घेणे शक्य पण नाही आणि ते कधी होऊ पण शकणार नाही. पण त्यांनी पण म्हणत आहेत की ही पैसे माघार घेणे काही अर्थ नाही. जर तुम्ही अपात्र ठरला असला तर यापुढे तुम्हाला पैसे देणे बंद करावे महायुती सरकार. पण बँक अकाउंटमध्ये आलेले पैसे माघार घेणे यामध्ये काही अर्थ नाही. आणि बघा, तुम्ही पैसे माघार घेऊ पण शकत नाही, कारण तुमच्या अकाउंटमध्ये इथे बघा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमे झालेत तर तुम्ही 2 दिवसात खर्च करून टाकला. तर आता गव्हर्नमेंट जर आता सध्या जरी म्हटलं की तुमचे पैसे आम्ही माघार घेणार आहे तर ती कधीही साध्य नाही, असं होणार देखील नाही. सरकारनेही ते पैसे आता मागू नये. मात्र लोकांना यापुढे सांगावं की नियमात न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसुली केली जाईल. तर दंडबिंड अशी वसुली काही करू नये, कारण
महायुती सरकारनं 6 हप्ते सरसकट सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले आहेत. जर इथून पुढे जर त्यांना असं काही जर वाटत असेल तर अपात्र महिला आहेत तर त्यांचं नाव सरळ कमी करून टाकावं आणि जे पैसे दिले ते विसरून टाकावं, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून जरूर कळवा. आता पुढे बघूया. याआधी आपण जे पैसे महिलांनी दिले आहेत ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असे समजूया, परंतु माघारी मागू नये. ही एकदम अति महत्त्वाची बातमी आहे बघा. अर्पण केलेत असं सांगू, बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं. आम्ही लाडक्या बहिणींना अर्पण केलं असं म्हणूया आणि पैसे माघारी मागू नये. उदय सामंत काय म्हणाले बघा. दरम्यान महायुतीचे आता सरकार आलं आहे, त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणत आहे. अशी चर्चा चालू आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सामंत म्हणाले की लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेवर आलो आहोत. ही बातमी 100% खरं आहे. लाडक्या बहिणींच्या जीवावर तर महायुती सरकार निवडून आले आहेत. यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्तेत जाता आलं. अशा लाडक्या बहिणी राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणामुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो. त्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. या योजना कुठेही खंडित होणार नाही, बंदही केल्या जाणार नाही. बघा, महायुतीचे मंत्री उदय सामंत स्वतः म्हणत आहेत की आता ही योजना बंद होणार नाही. या योजनेच्या जीवावर तर आम्ही निवडून आलो आहोत. आता दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं मंत्री अदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केले आहे. आता बघा, महायुतीचे 2 मंत्री सांगत आहेत की योजनेची काही छाननी होणार नाही. 6 हप्ते ज्या प्रकारे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर आले आहेत, असे 7वा हप्ता देखील येणार आहे. आणि तो केव्हा येणार आहे? 15 तारखेच्या बघा. इथे 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये किंवा 2100 रुपये ह्या दोन्हीपैकी एक आकडा तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला अशी मेसेज येणार आहे 15 तारखेच्या आतमध्ये. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा. महायुतीचे 2 मंत्री सांगत आहेत की ही योजना बंद होणार नाही आणि सरसकट पैसे येणार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर म्हणत आहेत की ही योजना आता महायुती सरकार आता हळूहळू बंद करणार आहे, योजनेची छाननी करणार आहे. ह्या प्रकारे न्यूज तर ते उठवत आहेत. पण बघा, ह्या योजनेच्या जीवावर तर महायुती सरकार निवडून आलं आहे. मला तरी असं वाटत नाही की तुरंत या योजनेवर काही बंदी आणणार नाही. 1, 2, 3, 4 तर हप्ता तुम्हाला आता मिळणार आहेत. त्यानंतर काहीतरी थोडासा चेंजेस होऊ शकतो, पैसे कमी जास्त होऊ शकतात. पण आता बघा 90% चान्सेस आहेत की तुमच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये मिळणार आहेत. आणि 2100 रुपये जर मिळाले नाहीत तर 50% चान्सेस आहेत की तुम्हाला 1500 रुपये तर 100% मिळणार आहेत. तर तुम्हाला घाबरायचे नाही. 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये क्रेडिट होणार आहे. आता बघा, महायुतीचे 2 मंत्री सांगत आहेत की पैसे येणार आहेत, तर येणारच आहेत. तर बघा, आता 2 दिवस राहिले आहेत, 1 दिवस राहिला आहे. 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये लगेच क्रेडिट होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून जरूर कळवा. असली ऑथेंटिक आणि खरी बातमी आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर त्यामुळे काय करायचं, तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा.